नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर आधार कार्डवरती सुरू झालेल्या 5 योजना कोणकोणत्या आहेत ते बघून घेऊयात। सोबतच 1 लाख रुपयांपेक्षा ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी या योजनांमध्ये खास तरतूद करण्यात आलेली आहे। आधार कार्डवरती फक्त या नागरिकांना या योजनांचा लाभ भेटणार आहे। राज्यामधील ज्या नागरिकांचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, सोबतच ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशाच नागरिकांसाठी या 5 योजना आहेत। आता ही पहिली जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे अशाच नागरिकांना अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। अन्नपूर्ण योजनेमध्ये जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष। सोबतच दुसरी पात्रता आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता बघून घेऊयात। अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे तरच लाभ घेता येईल। आणि सर्वात महत्त्वाची पात्रता अर्जदार महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन पाहिजे तरच लाभ मिळणार। सध्याच्या स्थितीला तुमच्या नावावरती गॅस कनेक्शन नसेल तरी तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। सोबतच अन्नपूर्ण योजनेचा अर्ज कसा करायचा आहे तर या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांनी हा अर्ज नक्की भरायचा आहे आणि ज्यांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे त्यांनी पण भरायचं आहे। mahafood.government.in या वेबसाईटवरती भरायचं आहे। आता जी दुसरी योजना आहे ती बघून घेऊयात। प्रधानमंत्री आवास योजना। राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी जसे की रेशनधारक, शेतकरी, मजूर, कामगार या सर्वांसाठी केंद्राने सुरू केलेली योजना आहे। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्रता काय आहे? पहिली पात्रता बघून घेऊयात। तर अर्जदाराचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे, सरासरी 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। आणि जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे, म्हणजे तुमचं रेशन कार्ड वेगवेगळं असलं तरी पण चालू शकेल। तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे स्वतःचे घर, बाथरूम, किचन नसले पाहिजे तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची पात्रता अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे। सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। फक्त भारत देशातील रहिवासी योजनेसाठी अर्ज करू शकतात। म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राहत असू द्या किंवा UP, MP वेगवेगळ्या राज्यांमधून जरी तुम्ही राहत असाल तरी पण तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे। तिसरी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन, पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीन अशा वेगवेगळ्या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे। फक्त ही योजना गरिबांसाठी आहे। विश्वकर्मा योजनेमध्ये जी पात्रता ठरवलेली आहे ती बघून घेऊयात। याच्यामध्ये अर्जदाराकडे 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला पाहिजे। सोबतच अर्जदाराने या अगोदर विश्वकर्मा योजनेमार्फत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तिसरी जी पात्रता आहे, जर तुम्ही कास्टमध्ये असाल म्हणजेच SC, ST, OBC, NTC या वेगवेगळ्यामध्ये कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला हवे। चौथं म्हणजे अपंगत्व, अनाथ, निराधार असाल तर तुमच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट असायला हवं तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची जी वेबसाईट आहे ती म्हणजे pmvishwakarma.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज करावा लागणार आहे। तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार आहे। त्याच्यामुळे ही ऑफिशियल वेबसाईट आहे pmvishwakarma.government.in या वेबसाईटवरूनच अर्ज करायचा आहे। आता जी चौथी योजना आहे ती म्हणजे बांधकाम कामगार योजना। राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे। या योजनेमध्ये सर्व कामगारांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर त्याच्यासाठी शासनाने ठरवलेली
पात्रता बघून घेऊयात। अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे, कोणत्या तरी राज्याचा असावा, म्हणजे कमीत कमी 15 वर्ष तुम्ही भारत देशामध्ये राहिलेले असावेत। दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे किंवा उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपयांपेक्षा कमीचा। तिसरी जी पात्रता आहे, अर्जदाराने पूर्णपणे 12 महिन्यांमध्ये 90 दिवस काम केलेलं असावं, म्हणजे वर्षाच्या आतमध्ये सरासरी 3 महिने काम केलेलं असावं। आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे 4 चाकी वाहन किंवा घरातील सदस्य सरकारी नोकरीला नसावा, म्हणजे तुमच्या कुटुंबांमधील। आता या बांधकाम कामगार योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, तर या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। फक्त बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये त्यांच्या खात्यावरती सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत। याची ऑफिशियल वेबसाईट आहे mahabocw.in। या वेबसाईटवरूनच अर्ज करावा लागणार आहे। जी 5वी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी की ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच 65 वय असू द्या किंवा 65 वर्षांपेक्षा तुमचं जास्त वय असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। मुख्यमंत्री वयश्री योजनेची जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असावे तरच लाभ, आणि अर्जदार व्यक्तीचे कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। सोबतच तिसरी पात्रता आहे, अर्जदार व्यक्तीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला पाहिजे, सरासरी 1 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असावे। आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे। सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं वय 65 वर्ष आहे किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांनी समाज कल्याण विभागाकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता या योजना फक्त आधार कार्डवरती का चालू झालेल्या आहेत ते बघून घेऊयात। कारण या 5 योजनांचा लाभ फक्त आधार कार्ड जर तुमचं बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। म्हणजे सर्व योजना डीबीटीद्वारे मिळणार आहेत। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर तुम्हाला या योजनांचे पैसे मिळणार नाहीत। जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर फॉर्म अपात्र ठरले होते। आता या सर्व योजनांची जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि ई-श्रम कार्ड हे 4 कार्ड महत्त्वाचे आहे। सोबतच रेशन कार्ड, 90 दिवस काम केलेलं कार्ड, बांधकाम कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे 8 कागदपत्र तुमच्याकडे असायला हवेत। आणि या सर्व योजनांची कागदपत्रे त्याच्यामध्ये जे दाखले आहेत त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला हवा, रहिवासी दाखला पाहिजे, जातीचा दाखला, डोमासाईल दाखला। आता उत्पन्नाचा दाखला तुम्हाला माहितीच आहे, परंतु रहिवासी दाखला, तर हा रहिवासी दाखला तुमच्या गावातील पोलीस पाटील किंवा सरपंचाचा लागणार आहे। जर माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।